जनसुरक्षा विधेयक मंजूर करून सरकार मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न करत आहे। लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा हा डाव आहे। जनसुरक्षा कायदा हा जनतेला असुरक्षित करणारा आहे। त्यामुळे जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा व बिनधास्तपणे शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या RSS सारख्या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं। यावेळी मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी दिलाय। महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा जे कायदा महाराष्ट्र सरकारने दोन्ही सभागृहामध्ये जे मंजूर करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। एवढंच आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जे आता हे जनसुरक्षा कायदा हे जे आता अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेलं आहे, तर 1927ला जे RSS ही संघटना अनधिकृत संघटना जे स्थापन झालेले आहे, त्यांचे जे प्रमुख मोहन भागवत साहेब तसेच भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते जे दर दसऱ्या दिवशी शस्त्राची पूजा केली जाते, त्यामध्ये AK-47 टॉमी गन ह्यासारखे जे शस्त्र आहेत ते पूजा करताना त्यांचे फोटो वगैरे त्यांच्या वेबसाईटवर दिसत आहेत। त्यांच्यावर कारवाई करणार का, हे आम्हाला मेन म्हणजे मुद्दा आहे। जर तुम्ही प्रामाणिकपणे जर करणार असेल तर त्या RSS संघटनेवर प्रामाणिकपणे तुम्ही कारवाई करावी, अन्यथा आम्ही वंचित बहुजन माथाडी जनरल ट्रान्सपोर्ट युनियन व कोल्हापूर जनतेला एकत्र करून येणाऱ्या 9 ऑगस्टला क्रांती दिना दिवशी भव्य जन आक्रोश मोर्चा आम्ही काढणार आहोत। त्यावेळेस जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस संबंधित अधिकारी व महाराष्ट्र सरकार यांची जबाबदार राहील। यावेळी जिल्हा सल्लागार संभाजी कागलकर, जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे, शहर अध्यक्ष देवेंद्र कांबळे, फरजाना नदाब, अविनाश बनबे आदी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।